नमस्कार, मी अनंत सर, जिल्हा परिषद शाळा कोराळा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव येथील शिक्षण सेवक. आपण पाहतो 2 दिवसाअगोदरच 9वीचा रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी जे आहेत ते क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजेच काय, हा जो रिझल्ट आहे हा सर्वांच्या भुवया उंच करणारा रिझल्ट आहे. म्हणजे जिल्हा परिषदचे विद्यार्थी हे कुठंच मागे नसतात. आपण पाहतो धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये जवळपास 80 पैकी 62 ते 63 सीट जे आहेत हे जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांनी ऑक्युपाय केलेले आहेत. आपला हा व्हिडिओ शूट करायमागचा उद्देश फक्त हाच आहे की विद्यार्थी हे खेड्यापाड्यातील विद्यार्थी यांना कोणत्याही प्रकारचे ट्युशन क्लासेस किंवा कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. फक्त जिल्हा परिषदच्या कोचिंगवरतीच किंवा शाळेतील शिक्षणावरतीच ते विद्यार्थी जे आहेत हे या पद्धतीच्या एक्झाम ज्या त्या क्वालिफाय करतात. आता ऍक्च्युअल नवोदय म्हणजे काय, नवोदय ही यांच्या लाईफ मधली किंवा पहिली स्पर्धा परीक्षा आपण संबोधतो. म्हणजे काय, केंद्राची पहिली स्पर्धा परीक्षा जी आहे ही नवोदय असते. ह्या विद्यार्थ्यांना जर त्या पद्धतीचं नॉलेज जर आतापासून जर मिळालं तर हे पुढे चालून चांगल्या चांगल्या एक्झाम ज्या आहेत ह्या क्वालिफाय करू शकतात. जसं की युपीएससी सारख्या एक्झाम ज्या त्या क्वालिफाय करू शकतात. कारण की हा सिलेबस जो आहे हा सिलेबस एक स्पर्धा परीक्षेचा बेस जो आहे हे तुम्हाला या नवोदयच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतो. हा व्हिडिओ शूट करायमागचा उद्देश फक्त हाच आहे की इतर काही विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांना या पद्धतीचं व्हिडिओ पाहिल्यानंतर एक काही इन्स्पायरेशन भेटावी की आपणही या पद्धतीचे रिझल्ट जे आहेत ते आणू शकतो किंवा प्रिपरेशन जे आहे करू शकतो. आमच्या इथले मागच्या वर्षी 2 विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि यावर्षी सुद्धा 2 विद्यार्थी जे क्वालिफाय झालेले आहेत. हा भाग जो आहे हा दुर्गम भाग तुम्हाला मुक्ताईनगर तालुक्यामधला दिसून येतो. तरीही विद्यार्थी जे आहेत हे कोणत्याच प्रकारे इथं शिक्षणामध्ये त्यांच्या याच्यामध्ये गुणवत्तेमध्ये कुठंच कमी नाहीये. विद्यार्थी चांगल्या पद्धतीचं प्रिपरेशन हे करतात. कारण मी स्वतः त्यांचं प्रिपरेशन जे आहे किंवा या एक्झामसाठी जे आहे प्रिपेअर त्यांना करून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला मला या पद्धतीत त्यांना निदर्शनास आलं की विद्यार्थ्यांना फक्त नॉलेज जर त्यांच्याकडे नॉलेज म्हणजे नॉलेज बेस जे आहे हा चांगल्या पद्धतीचा असतो. फक्त त्यांना एक रुटीन जे आहे देणं महत्वाचं असतं. म्हणजे मी सुरुवातीपासून जे चॅप्टर त्यांना घेतले त्या चॅप्टरमध्ये मला असं दिसून आलं की विद्यार्थी प्रिपरेशन जे आहे फक्त त्यांना चॅप्टर वाईज जर घेतली आणि त्याचा सराव जर करून घेतला तर खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं प्रिपरेशन जे आहे ते होतं. आता मला मागच्या वेळेसचा जो कट ऑफ आला होता त्या कट ऑफ मध्ये मला दिसलं की जवळपास एसटीचा कट ऑफ जो आहे 76 होता. त्याच्यामध्ये आता या आमच्या रिझल्टमध्ये जवळपास 8 विद्यार्थी जे आहेत ते मागच्या कट ऑफ मध्ये क्लिअर झालेले आहेत. म्हणजे काय, याचा अर्थ सरळ आहे की म्हणजे सरळ आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा कट ऑफ मागच्या वर्षीचा कट ऑफ हा त्यांनी क्लिअर केलेला आहे. म्हणजे ह्या वर्षीच्या कट ऑफ पेक्षा खूप कमी मार्क्सनी विद्यार्थी जे आमचे गेलेले आहेत. त्यांच्यासाठी पण इन्स्पायरेशन हेच आहे की पुढची जी एक्झाम येईल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा जे येतील जसं स्कॉलरशिप आहे, आता या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांची गुणवत्ता जी आहे चांगल्या पद्धतीनं वरवर जात जाईल. म्हणजे त्यासाठीच आमचा अट्टहास असतो की विद्यार्थी फक्त त्यांना आज जे स्पर्धात्मक युग आहे त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची कमी जी आहे त्यांना भासली नाही पाहिजे. नाही तर मग आपण आमच्या वेळेस असं काय असतं, म्हणजे आम्ही जशी प्रिपरेशन करत होतो की 10वी पर्यंत आम्हाला स्पर्धा परीक्षा काय असते ही माहितीच नव्हती. पण आज विद्यार्थी 5वी 6वी मध्ये त्यांना युपीएससी काय असते माहिती, बरोबर आहे. म्हणजे आज विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी जर माहिती करून दिल्या तर तो गॅप जो आहे तो जवळपास 5 ते 10 वर्षाचा गॅप जो आहे विद्यार्थी आज भरून काढतील. आणि ज्यावेळेसही ते त्यांचं ग्रॅज्युएशन किंवा 12वी होईल त्यावेळेस ते चांगल्या पद्धतीने त्या एक्झाम ज्या त्या क्वालिफाय करतील. म्हणजे या पद्धतीचं यश जे आहे हे विद्यार्थ्यांना मिळेल. आणि त्याच्या मागचं कारणच हे असतं की ह्या स्पर्धा परीक्षा ह्या कमी वयामध्ये त्यांना दिल्या जातात. म्हणजे जसं नवोदय असेल किंवा स्कॉलरशिप असेल, एनएमएस असेल, या विद्यार्थी त्यांचा जर तो अभ्यास त्यांनी केला तर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं नॉलेज जे आहे हे भेटतं आणि पुढे त्याचा फायदा निश्चितच त्यांना होतो. आपण पाहतो यावर्षी आपले 2 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. त्याच्यामध्ये अर्णव आनंद वानखेडे आणि निधी चंद्रकांत तायडे यांची रँक जी आहे ही खूप चांगली आहे. आणि त्यांचा जो आम्ही सराव करून घेतला होता त्या सरावामध्ये जवळपास चांगले स्कोअर जे आहेत ते त्या विद्यार्थ्यांचे दिसत होते. फक्त यांचेच नाही, बाकी विद्यार्थी पण जवळपास 8 ते 10 विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोअर जो आहे तो चांगल्या पद्धतीने दिसत होता. म्हणजे आमच्याकडे जवळपास 32चा पट आहे तर 32चे 32 विद्यार्थी आम्ही नवोदयला बसवले होते. याच्यामध्ये त्यांचा स्कोअर जो आहे हा खूप चांगल्या पद्धतीचा होता. आणि जवळपास विद्यार्थी जे ते खूप चांगला स्कोअर घेऊन ते प्रॅक्टिस पेपरमध्ये हे होत होते. म्हणजे आम्ही जवळपास 120 ते 130 पेपर त्यांचे घेतले असेल म्हणजे पूर्ण याच्यामध्ये. आणि नवोदयचा एक चॅप्टर झालं की त्याचं लगेचच सराव येणं, एक चॅप्टर झालं की लगेचच सराव येणं. आता काय चुकलं म्हणजे त्याचं अनालिसिस जे आहे हे आम्ही करत होतो आणि त्याच्यामध्ये खरे विद्यार्थी जे आहेत हे उतरलेले आहेत. आता याचे आपण काही प्रश्न यांना यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना विचारू जेणेकरून जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतील त्यांना चांगल्या पद्धतीने नॉलेज जे आहे आणि एक इन्स्पायरेशन भेटेल. त्यांच्या वेळेस ते म्हणजे 4थीत विद्यार्थी जर असतील तर यावेळेस जे 5वीत जातील ते चांगल्या पद्धतीने या व्हिडिओचं इन्स्पायर घेऊन किंवा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी किंवा शिक्षक ते घेऊन चांगल्या पद्धतीचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. आणि विद्यार्थी पण पुन्हा त्याच्यामध्ये काय ते क्वालिफाय होतील आणि आपला जिल्हा परिषदचा टप्पा किंवा टक्का जो म्हणतो आपण त्याला हा खूप चांगला होईल. आणि आज जे जिल्हा परिषदला म्हणतो आपण की खूप म्हणजे काय म्हणते वाईट दिवस आलेले आहेत, तर कोणत्याही प्रकारचे वाईट दिवस हे जिल्हा परिषदेवर आलेले नाही आहेत. उलट चांगले दिवस हे जिल्हा परिषदेला आलेले आहेत.
आता पुढे असं होईल की जिल्हा परिषदला ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला पाहिजे की रांग लागतील, अशी कंडिशन जी आहे ते पुढे निश्चितच येणार आहे. कारण विद्यार्थी आणि शिक्षक हे खूप विद्यार्थ्यांवर मेहनत घेतात. आपण पाहू की नवोदयमध्ये अर्णव वानखडे याचा हे आलेला आहे. आपण त्याला सुरुवातीपासूनच त्याला क्वेश्चन विचारू की जेणेकरून काही विद्यार्थी पाहतील. आता त्याच वयातले विद्यार्थी एक काय म्हणतं, त्याच वयातल्या विद्यार्थ्यांनी जर ते पाहिलं तर त्यांना खूप पटतं. म्हणजे शिक्षकांना पाहिलं पेक्षा विद्यार्थ्यांनी जर पाहिलं, म्हणजे प्रिपरेशन करणारी जनरेशन जी आहे त्या जनरेशन मध्ये जर पाहिलं त्यांना ते खूप पटेल की माझ्यासारखा विद्यार्थी आहे, यांना पण प्रिपरेशन केली असेल, मग मी पण असं प्रिपरेशन करेल. असं जर केलं तर ते पुढच्या वर्षी किंवा त्या पुढच्या वर्षी आपल्याला जो कट ऑफ म्हणजे काय म्हणते विद्यार्थी जे आहे आणखी जास्त त्याच्यामध्ये नावं आपले येतील. त्या पद्धतीने आपण पाहू. तुझं नाव सांग बेटा. तुझं नाव सांग. अर्णव आनंद वानखेडे. हा, तू कोणत्या शाळेमध्ये शिकतो सांग सर्वांना. जिल्हा परिषद शाळा कोराळा. कोराळा. आता मला सांग तू तुझ्या शिक्षकांचं नाव सांग. अनंत हिवरकडे सर. हा, आता त्यांनी शिक्षकांचं नाव पण सांगितलेलं आहे. आता मला सांग तू प्रिपरेशन कशा पद्धतीने केली, म्हणजे किती किती तास आपण प्रिपरेशन केली. 5 ते 6. 5 ते 6 तास तू प्रिपरेशन केलं. आता एकदम असं एक क्वेश्चन विचारला की तसं क्वेश्चनचं उत्तर नको, तू जेवढं बोला असं वाटेल तेवढं बोल, कारण भरपूर विद्यार्थी आहेत तुला ऐकतील. बरोबर आहे. हा, 5 ते 6 तास यांनी प्रिपरेशन केली म्हणतो. आता मला सांग तुला मॅथ्स मध्ये जवळपास आपण घेत होतो त्यावेळेस किती मार्क्स येत होते. 25 पैकी 25. 25 पैकी 25 त्याला. आणि जेन्युअनली तुम्हाला सांगत आहे की 25 पैकी 25 या विद्यार्थ्याला मार्क्स जे आहेत हे येत होते. त्याचा आयक्यू लेवल एवढा स्ट्रॉंग आहे मॅथ्सच्या बाबतीमध्ये, खूप चांगला आहे. म्हणजे प्रिपरेशन करताना त्यांना जवळपास युट्यूबचं सगळं चॅनल पण ओपन केलेलं आहे आणि मॅथ्सचे प्रॉब्लेम जे आहे तो चांगल्या पद्धतीने सोडवतो. बरोबर आहे. आणि आधी सुरुवातीला असे म्हणजे 25 पैकी 25 मार्क्स येत होते का. नाही, आधी सुरुवातीला नव्हते येत. म्हणजे जशी जशी त्याने प्रॅक्टिस केली असं सांग कसं विद्यार्थ्यांनी कसं कसं प्रॅक्टिस केली. मी रोज अभ्यास केला आणि क्वेश्चन सोडवले. बरोबर आहे. आणि आपल्या शाळेमध्ये म्हणजे वर्गामध्ये किती किती तास आपण त्याचा अभ्यास केला, म्हणजे किंवा सरांनी शिकवलं, म्हणजे मी शिकवलं असेल समजा, असं सांग विद्यार्थ्यांना. अनंत सरनं पेपर घेतले. किती पेपर झाले असतील आपले. जवळपास 150 आसपास. 150च्या जवळपास आपले पेपर झाले. आहे. आणि मॅथ्स मध्ये खूप चांगला होल्ड जो आहे हा विद्यार्थ्याचा होता. याला जवळपास पेपर ज्यावेळेस देत होता त्यावेळेस जवळपास मार्क जे आहेत हे आउट ऑफ असायचे. म्हणजे 100 पैकी 100 हे जवळपास 100 पैकी 20 ते 30 पेपर जे आहेत 100 पैकी 100 मार्क्स असायचे. आणि मॅथ्सचे नवीन नवीन प्रॉब्लेम हा विद्यार्थी घेऊन येत होता. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे यश जे आहे हे त्यांनी संपादन केलेलं आहे. आता दुसरी विद्यार्थी आपली आहे निधी चंद्रकांत तायडे. बरोबर आहे. ही विद्यार्थी सुद्धा क्वालिफाय झालेले आहे. हिचे मार्क्स पण त्याच पद्धतीचे जवळपास त्यांचे सोबत असायचे. खूप साऱ्या पेपरमध्ये हिला आउट ऑफ मार्क्स असायचे. बरोबर आहे. आता हिला बुद्धिमत्तेमध्ये जवळपास 50 पैकी 50 मार्क्स तिने सांगितलेले की आहेत. बरोबर आहे. आणि चांगला स्कोर जो आहे हा घेऊन ती विद्यार्थीने सीट जे आहे ते ऑक्युपाय केलेला आहे. बरोबर आहे का. तुझं नाव सांग बेटा. निधी चंद्रकांत तायडे. निधी चंद्रकांत तायडे. बरोबर आहे. तू कोणत्या वर्गामध्ये शिकतो. 5व्या वर्गामध्ये. आणि आपलीच विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा कोराळा येथीलच विद्यार्थी आहे. बरोबर आहे. तू कसा अभ्यास केला आपले विद्यार्थी किंवा बाकी विद्यार्थी जे पाहतील त्यांना सांग. घरी 4 ते 5 घंटे अभ्यास करायला बसले की लगेच तो अभ्यास झाला की शाळेत सर पेपर घ्यायचे आणि त्या पेपरात आम्हाला आउट ऑफ पडायचे. आउट ऑफ मार्क्स त्यांना निश्चितच पडायचे. मला सांग तू बाहेर कुठे कोचिंग वगैरे लावलं होतं का. नाही, कुठेच ट्युशन क्लासेस विद्यार्थ्यांना नाही. इव्हन इथं बाहेर जायला पण इथं दळणवळणाचा खूप सारा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे कुठंच ट्युशन क्लासेस विद्यार्थ्यांनी लावले आणि लावायची आवश्यकता पण नाही. मला हेच सांगायचं आहे की विद्यार्थी जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करतात. फक्त एक वेगळं रूट जे आहे त्यांना देणं खूप महत्वाचं ठरतं. आणखी मला सांग कसा अभ्यास केला विद्यार्थ्यांना सांग. आम्हाला नवोदय काय होतं हे माहित सुद्धा नव्हतं. हे अनंत सरांनी माहित करून दिलं की नवोदय काय आहे. अनंत सरांनी एका दिवशी जर आपण 1-2 प्रकरण घेतले तर उद्या त्याच प्रश्नावरचे पेपर घ्यायचे आणि त्याच पेपरात आम्हाला 100 पैकी 95-96 मार्क्स पडायचे. व्हेरी गुड. आपण पाहतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन केलं आणि निश्चितच त्यांना आता साकेगाव म्हणजे जिल्हा जळगाव भुसावळची जी त्यांची ब्रांच आहे नवोदयची तिथे त्यांना निश्चितच ऍडमिशन मिळेल. आता या साऱ्या यशामध्ये निश्चितच सर्व शिक्षकांचा हा वाटा आपल्याला दिसून येतो. आम्ही खूप सारे पेपर जे आहेत हे विद्यार्थ्यांना काढून दिले. स्वप्नील सर असतील बाकी सर असतील त्यांनी सर्वात पद्धतीनं पेपर जे आहेत आम्ही काढले आणि विद्यार्थ्यांना पेपरचं अनालिसिस पेपरचं अनालिसिस रुटीन घेत आलो. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडतील त्या विद्यार्थ्यांना आपण पेपर जे आहेत ते पुरवत गेलो आणि त्याचं अनालिसिस करून जे कमी पडतील ते पुन्हा या पद्धतीने प्रिपरेशन जे आम्ही विद्यार्थ्यांना करत बसलो. बरोबर आहे का. आता बाकी विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा की कशा पद्धतीने अभ्यास करायचा. रोज सकाळी उठा बरोबर आपण पहिला
नवोदयचं पुस्तक घ्यायचं, त्या पुस्तकातले पहिले चॅप्टर सोडवले ना, त्याच्या मागे एक पेपर असतो, तो पेपर आपण सोडून पाहिला तर पहिले जर कमी पडले ना, तेच प्रश्न डबल सोडून पाहायचे की बरोबर येतात का, आणि जर ते बरोबर नाही आले तर तेच डबल म्हणजे परत सोडून पाहायचे आणि Good. तुम्हाला त्यातच चांगले मार्क पडतील. व्हेरी गुड. आता आपल्याला अर्णव सांगतो की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जे आता विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कर की जेणेकरून त्यासोबत बाकी विद्यार्थी पण येतील. म्हणजे मागच्या वर्षी आपल्या कोराड्यातले 2 होते, यावर्षी पुन्हा 2 होतील. बरोबर आहे का? म्हणजे आपण हा जो भाग आहे हा एक नवोदयचा हब तयार करू. बरोबर आहे? म्हणजे बाकी विद्यार्थी पण त्याच्यामध्ये चांगले आपले आतमध्ये येत राहतील. बरोबर आहे? सांग आता बाकी विद्यार्थ्यांना. नवोदयमध्ये खूप तुझ्या हातात पकड. नवोदयमध्ये भरपूर अभ्यास करावा लागतो आणि नवोदयमध्ये क्रमांक काढण्यासाठी खूपच मेहनत करावी लागते. याच्यासाठी तुम्ही ते प्रश्न चुकतात ते परत सोडवावं लागतं. परत सोडवावं लागतं. बरोबर आहे? म्हणजे असं अर्णवने तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बाकीचे विद्यार्थी असतील, सर्व विद्यार्थ्यांना आमच्याकडून ऑल द बेस्ट पुढच्या नवोदयसाठी. ठीक आहे? ऑल द बेस्ट का सर्व विद्यार्थ्यांना. ऑल द बेस्ट. सर्व विद्यार्थी पुन्हा चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करून नवोदयमध्ये येतील, त्यासाठी निधी. ऑल द बेस्ट का सर्वांना. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू.